अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करणं खूप गरजेचं आहे। ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या घरामध्ये धनसमृद्धी नेहमी नांदत असते। मी तुम्हाला असं सांगणार नाही की आपल्याकडे खूप पैसा आणि खूप संपत्ती असली तेव्हाच आपल्या घरात धनसमृद्धी किंवा आपल्या घरामध्ये सुख शांती येत असते, असं नसतं। ज्या घरामध्ये आपण जे कमवून आणलेलं असतं ते टिकून राहण्यासाठी किंवा जे मिळवलेली आपण लक्ष्मी असते ती आपल्या घरात नेहमी वास करायला पाहिजे किंवा आपल्यावरती माता लक्ष्मीचा अखंड वास राहण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं श्रीयंत्राचे आपण आसन स्थापन करायला पाहिजे। ज्या घरामध्ये श्रीयंत्र असेल त्या घरामध्ये सुख शांती, नंतर धनसमृद्धी, कोणत्याही गोष्टींचे अडथळे, कोणत्याही दुःखांचे संकट असेल किंवा अडचणी असतील तर श्रीयंत्रावरती आपण जीही सेवा करून कुंकुमार्चन केल्यानंतर ती सेवा आपण आपल्या रोज आयुष्यात जर डेली रुटीनमध्ये जर केली तर आपलं आयुष्य हे सुखरूप होत असतं आणि खूप छान होत असतं। म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच आवर्जून, आता मार्गशीर्ष महिना पण चालू आहे, माता लक्ष्मीला समर्पित असा मार्गशीर्ष महिना चालू आहे। तुम्ही ह्या महिन्यात आणलं तर अतिउत्तम। तर तुम्हाला तर आत्ता घ्यायचं असेल तर तुम्ही आत्ताही ह्या महिन्यात घेऊ शकतात, नाही तर तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही श्रीयंत्र घेऊ शकतात। श्रीयंत्र जर तुम्ही घरामध्ये आणलं तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी त्याच्यावरती अभिषेक करून तुम्हाला ते स्थापन करायचं आहे। पंचामृत करून दही, मध, साखर, पाणी, नंतर मग सगळ्या गोष्टी करून टाकून पंचामृत तयार करून आपल्याला पंचामृत झाल्यानंतर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे। अभिषेक करून त्याला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आणि परत चांगल्या पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना तुम्हाला 108 वेळेस 99 मंत्राचा जप करायचा आहे। 99 मंत्र तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल। ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा अभिषेक करताना मंत्र बोलायचा आहे। नंतर तुम्हाला ते स्वच्छ कपड्याने पुसून तुम्ही तुमच्या घरामध्ये कमळाच्या आसन, जर तुम्हाला कमळाचं आसन भेटलं म्हणजेच जे बाजारात आता विकत भेटतं ते तसं भेटलं तर तुम्ही त्याच्यावर त्याला विराजमान करू शकतात। नाहीतर मग तुम्ही जे देवाऱ्यात लाल रुमाल आपण देवांच्या खाली टाकलेला असतो त्याच्यावरतीही थोडे तांदूळ टाकून हळदी कुंकू वाहून आणि त्याच्यावरतीही श्रीयंत्र ठेवलं तरी चालणार आहे। ज्या घरामध्ये श्रीयंत्राची सेवा होते त्या घरामध्ये नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होत असते, विष्णू भगवान प्रसन्न होत असतात। माता लक्ष्मीला सगळ्यात ज्या घरामध्ये श्रीयंत्र असेल त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी विराजमान असते, नेहमी त्या ठिकाणी बसलेली असते। म्हणून तुम्हाला सांगेल की तुम्ही नक्कीच श्रीयंत्राची घरात नक्कीच स्थापना करा आणि श्रीयंत्र तुम्ही तुमच्या घरात आवर्जून घेऊन या। तुमच्या घरात तुमच्याजवळ आजूबाजूला कोणतं आपल्या भेटतात ते याचे फोटो वगैरे किंवा ज्या ठिकाणी आध्यात्मिक वस्तू भेटतात त्या ठिकाणी तुम्हाला श्रीयंत्र भेटून जाईल। श्रीयंत्राला तुम्ही रोज आपल्याला म्हणजे दरवेळेस आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं। तुम्ही मंगळवारी शुक्रवारी त्याच्यावरती रोज कुंकुमार्चन केल्यानंतर जो आपण त्याच्यावरती कुंकवाचा अभिषेक करायचा असतो तो कुंकवाचा अभिषेक करून त्यात तो कुंकू जर तुम्ही बाहेर जाताना जर लावला तुम्हाला कोणत्याही गोष्टींची नकारात्मक ऊर्जा राहणार नाही। तुमच्या शरीरात किंवा तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती अखंड प्राप्त होईल। म्हणून तुम्ही नक्कीच आवर्जून श्रीयंत्र घेऊन या आणि जेव्हा तुम्हाला शुक्रवारी किंवा मंगळवारी जर तुम्हाला अभिषेक कुंकुमार्चन करायचं असेल म्हणजेच कुंकवाचा अभिषेक करायचा असेल तर तो कसा करायचा असतो, ह्या 3 बोटांमध्ये आपल्याला कुंकू घ्यायचा असतो आणि श्रीयंत्रावरती आपल्याला तुम्ही 108 वेळेस 99 मंत्र म्हणू शकतात, नाही तर 16 वेळेस तुमच्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये श्रीसूक्तम आहे त्याचा तुम्ही 16 वेळेस बोलून कुंकुमार्चन करू शकतात। 16 वेळेस आपल्याला ते श्रीसूक्तम म्हणायचं आणि प्रत्येक ओवीनंतर कुंकुमार्चन करून त्याच्यावरती टाकायचं आणि कुंकुमार्चन करायचं। असं आपल्याला ते श्रीसूक्त 16 वेळेस बोलून आणि कुंकुमार्चन करायचं आहे। ते कुंकू तुम्ही तुमच्या मुलांना, तुम्ही तुमच्या मिस्टरांना किंवा तुम्ही स्वतः रोज बाहेर जाताना
तो कुंकू लावून जर गेलं तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आणि काहीही प्रॉब्लेम होणार नाही म्हणून. आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नेहमी विराजमान राहील. जी आणलेली लक्ष्मी असते, जी टिकून राहण्यासाठी आपण सगळ्या सेवा करत असतो, ह्या सगळ्या सेवा खूप प्रभावी सेवा आहे, सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे. म्हणून तुम्ही नक्कीच श्रीयंत्र घेऊन आणि तुमच्या घरात नक्की स्थापन करा. आजची माहिती माता लक्ष्मीच्या चरणांची समर्पित करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.